आहे सगळ्यांचं आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्याशी करणार आहे गप्पा. आणि गप्पा म्हणजे काय, तर मी असं ठरवलंय की आपण आपल्या चॅनल मध्ये एक छोटस कुटुंब तयार झालेलो आहोत. आणि जर असे आपल्या हॅपी आणि हेल्दी लाईफ साठी काही छोटे छोटे टॉपिक गप्पांच्या स्वरूपात आणले तर आपण एकमेकांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. आपल्याला नवीन गोष्टींसाठी चालना मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा प्युअर गप्पांचा व्हिडिओ खास आपल्या सगळ्यांसाठी. आपला आजचा विषय तितकाच महत्वाचा आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे असाच आहे. तर तो म्हणजे आपल्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या कंप्लीट दिवसभरात आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी पळत असतो. इकडे धाव तिकडे धाव, ही जबाबदारी ती जबाबदारी. यात कुठेतरी आपण स्वतःला खूप ताण देत असतो. खूप सारे दबाव आपल्या शरीरामध्ये येत असतात आणि अशा वेळेला आपल्याला गरज आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की धावपळीच्या रुटीन मधून स्वतःला विश्रांती देणं, एक पॉज बटन किंवा स्टॉप बटन दाबणं हे प्रत्येकाला खूप गरजेचं आहे. तर त्यावर आपण आज बोलूया. जेणेकरून ही विश्रांती काय करणार आहे, तर आपल्या मेंदूला ताजतवानं करणार आहे, फ्रेश करणार आहे. पुढची कामं आपल्याला एकाग्रतेने, डबल फोकसने, तेवढ्याच उत्साहाने, ऊर्जेने करता येणार आहे. कामाची क्वालिटी सुद्धा या ठिकाणी चांगली होणार आहे ज्यावेळेस आपण मेंदूला छोटीशी विश्रांती देतो. तर केव्हा द्यायची ही विश्रांती, काय शरीरामध्ये अशी लक्षणं दिसतात की खरंच तुम्हाला आता तुमचं पॉज बटन किंवा स्टॉप बटन दाबण्याची गरज आहे, हे आपण जाणून घेऊ. मी खूप थकली आहे किंवा मी खूप थकलोय, मे बी ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा असू शकतं, घरकाम करताना असू शकतं, कुठेही तुम्ही असाल तर तुम्हाला असं वाटते की आता मला खरंच खूप कार्यक्षम वाटत नाहीये, मला अगदी एकाग्रता माझी कमी झाली, माझी कार्यक्षमता कमी पडते, माझं डोकं दुखतंय, कंबर दुखी. आणि या ठिकाणी ही लक्षणं दिसल्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचंय, आपल्याला स्वतःलाच आपलं पॉज बटन किंवा स्टॉप बटन दाबायचंय. म्हणजे ती कधी घ्यायची आहे, किती घ्यायची आहे, तर या 70 ते 80 मिनिटाचं जर तुमचं ऍक्टिव्ह काम असेल तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटाची विश्रांती किंवा 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक हा घेणं गरजेचं आहे. स्क्रीन समोर आपण खूप तासनतास काम करत असू आणि अशा वेळेला तुम्हाला प्रत्येक तासाला 5 ते 10 मिनिटं ब्रेक घ्यायचा आहे. तर तसंच खूप एकच ब्रेक मोठा घेण्यापेक्षा जास्त संख्येने घेतलेले छोटे छोटे ब्रेक हे नक्कीच आपल्या मेंदूला ताजतवानं करतात. आणि तुम्हाला माहिती आहे का की जर आपण असे ब्रेक घेतले नाही तर दिवसेंदिवस आपल्या शरीरामध्ये ताण आपण वाढवत असतो. आपल्या शरीराच्या सिस्टीम्सवर, सगळ्या सिस्टीम्सवर त्याचे वाईट परिणाम होत असतात. म्हणून आपल्या निरोगी आणि आरोग्यमय आयुष्यासाठी हे पॉज बटन आपल्याला नक्कीच दाबायचे आहे. स्वतःला म्हणायचं आहे की थांब थांब थांब, आता मला घ्यायची आहे थोडीशी विश्रांती, मी परत फ्रेश होतो आणि कामाकडे येतो. किंवा मी परत फ्रेश होते, थोडंसं स्वतःला वेळ देते आणि मी कामाकडे येते, असं आपण आपल्याला म्हणणार आहोत. एक पॉज बटन आपण दाबणार आहोत. तर आता ही विश्रांती कशी घ्यायची आहे, 5 किंवा 10 मिनिटाचाच आपल्याला वेळ द्यायचा आहे. आणि ती विश्रांती कशी घ्यायची आहे हे आपण बघूया. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सिंपल आपण 5 मिनिटात फ्रेश हवेत छोटासा वॉक घेऊ शकतो, आपला प्राणायामाचा, दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकतो, आवडतं संगीत किंवा मंत्र उच्चारण हे सुद्धा आपल्या मेंदूला विश्रांती देणार आहे. डोळे बंद करून शांत बसणं हे सुद्धा विश्रांती देणार आहे. आणि हो, आज आपल्या व्हिडिओमध्ये मी या ब्रेकमध्ये साधारण सोपी कोणती आसनं आपण करू शकतो जी आपल्याला फ्रेश, टवटवीत आणि पुढचं काम दुप्पट वेगाने करता येईल, अशी आसनं मी बनवली आहे. चला तर बघूया काय आहे हा छोटासा ब्रेक, कसा घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार नक्कीच
योगासनं सुद्धा या छोट्याशा ब्रेकमध्ये आपण करू शकतो. ती अतिशय सोपी योगासनं असणार आहेत. तर बघू. ऑफिसच्या ठिकाणी किंवा घरी सुद्धा सिंपल सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून तुम्ही किंचित पुढच्या बाजूने यायचंय. खुर्चीच्या छानपैकी गुडघे हे आपल्या हिप जॉईंट पासून खाली, पाय छानपैकी जमिनीवर रुतवायचे आणि शांत बसायचे. 2-4 साधारण श्वसन करायचे. आपल्या श्वसनाकडे लक्ष देणं म्हणजे विचारांपासून दूर जाणं आहे. तर आपण हा प्रयत्न करणार आहोत. विचार डोक्यात येत असतील तर ते येऊ द्या. आपल्या श्वसनाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही हात हे श्वास घे, हळूहळू लांब श्वास घ्या. शरीरात ऊर्जा घ्या, शक्ती घ्या, फ्रेश ऑक्सिजन. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता मी अंक म्हणेन. श्वास घ्या, फ्रेश ऑक्सिजन, नवीन ऊर्जा शरीरात घ्या. 3, 4, 5. सगळा ताणतणाव घालून टाका. 3, 4, 5 आणि 6. परत साधारण श्वसन करायचे. तुमच्या नॉर्मल ब्रीथ. डोळे बंद करा आणि उघडा. नंतर दोन्ही हात समोर घ्यायचेत, एकमेकांना दाबायचेत लाईट आणि हळूहळू श्वास घेत दोन्ही हात शक्य होईल तेवढे खांद्याचं हाड हे सोबत एकमेकांसोबत येईल. छातीचा पिंजरा स्ट्रेच करा. चेहरा किंचित डायगोनल घ्या. श्वास सोडा. या ठिकाणी मान ही लांब करायची आहे दोन्ही हातांमध्ये. पाठीचा कणा सुद्धा गोलाकार करा आणि हृदयाची दारं ही सताड उघडा. श्वास सोडा आणि श्वास घ्या. या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडू शकता. नाकाने घेऊन हळूहळू तोंडाने सुद्धा सोडू शकता. श्वास सोडा आणि श्वास घ्या. आता आपल्याला ब्रेक कमी आहे. मी हे 3 वेळेला दाखवलंय. उजवा हात डावीकडे आणि छानपैकी पाठीच्या कण्याला ट्विस्ट करा. श्वास घ्या आणि श्वास घ्या. बघा, तुम्हाला किंचित सगळ्या विचारांपासून दूर स्वतःशी कनेक्ट होण्याचा या ठिकाणी तुम्ही कनेक्ट होणार आहात. तुमच्या मेंदूला विश्रांती देणार आहात. ठीक आहे. अशा रीतीने नंतर उजवा पाय हा छानपैकी लक्ष द्यायचंय आणि उजवा पाय 5 वेळेला. 2, 3, 4 आणि 5. 1, 2. पायाचा अंगठा हा जमिनीला टेकवायचा आहे. 4 आणि 5. बरोबर. परत एकदा लांब श्वास घेऊन हात हे जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. मान लोंबकळती, डोकं सुद्धा रिलॅक्स ठेवायचे आणि स्वतःला रिलीज करणार हे श्वसन आहे. आपण हुश्य श्वसनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी बनवलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे हा काम करतो. जर तुम्हाला खूप वाकणं शक्य नसेल तर फक्त अर्ध्यावरच तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हात छानपैकी स्ट्रेच करा. हाताचे तळवे आकाशाकडे करा आणि परत श्वास सोडत दोन्ही हात एकमेकांना हृदय चक्राजवळ आणायचे. छानपैकी एकमेकांना घासायचे आणि ही ऊब आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची. अशा रीतीने. तर हा छोटासा ब्रेक आपण घेतलेला आहे आपल्या व्यस्त रुटीन मधून, आपल्या धावपळीच्या रुटीन मधून, जेणेकरून मेंदू हा ताजा तवाना होऊन दुप्पट गतीने पुढच्या कामाला सुरुवात करेल. तुमचा अनुभव काय आहे तो मला नक्कीच कळवा आणि हा ब्रेक तुम्ही घेतला का माझ्यासोबत किंवा तुम्हाला तो आवडला का? मला छान वाटेल तुमच्याकडूनही ऐकायला. आणि आपली फॅमिली ही एकमेकांशी जोडली जात आहे नवीन विषयांसकट. तर काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, कारण आपण यासाठी मेहनत घेतो आहोत. तर भेटूया
धन्यवाद.